गाडीच्या डॉक्टर भावांनो, तुम्ही डॉक्टर आहेत, तुमची इज्जत तुम्ही ठेवून घ्या. पैसे कमी करू नका. पैसे कमी घेऊन काही कुणाचं काही होणार नाही. दुकानचे भाडे वाढलेले आहेत, लाईट बिल वाढलेलं आहे, पोरं नाहीत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या फेस करावं लागल्या. तर तुम्ही पैसे कमी घेऊ नका. आपण एक रेट फायनल केलेला आहे, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो किंवा वाचलं असतालच. त्याच्यामध्ये काही चेंजेस केले थोड्या वेळासाठी, ते ऐकून घ्या. आणि त्याच्यानंतर आपलं एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष अशी निवड करायची आहे. आणि एक छोटीशी संकल्पना माझ्या मनामध्ये रुजलेली मी सांगतो. एक बचत गट चालू करायचा आहे. प्रत्येकानं दर महिन्याला 100 रुपये जमा करायचे. 100 रुपये प्रत्येक महिन्याला. ते पैसे आपल्याच भावाबांधवासाठी, कुठं ॲक्सिडेंट झाला, कुणाचं काही झालं तर त्या पैशातनं आपण सगळेजण त्यांना मदत करू. पैसे रिटर्न घेऊ त्यांच्याकडनं पैसे रिटर्न घेऊ. पण कसं तुटपुंजामध्ये मिळून जातील आपल्याला. आज जर त्याची 10,000ची गरज असेल तर 10,000 एकदा दिले तर त्याच्याकडनं 100 रुपये प्रमाणे आपण घेत जाऊ. ते पैसे आपलेच आहेत. आपल्याला 5 वर्षानंतर हा बचत गट बंद करून त्याच्यामध्ये उरलेले पैसे सगळ्याला डिस्ट्रीब्यूट होतील. नाही तर तसंच चालू ठेवायचं असेल तर तसंही चालू ठेवता येईल. नंतर त्याचं व्याज मिळेल, बँकेत पैसे जमा राहतील. ह्याच्यासाठी 10 लोकांची आपल्याला बॉडी तयार करायची आहे. प्रत्येक रोडचा एक मेकॅनिक किंवा प्रत्येक एरियाचे 2 मेकॅनिक असं करून 10 लोकांची बॉडी करायची आहे. तुमचा समजा नांदेड रोडचं कुणाला काम पडलं तर नांदेड रोडचं मेकॅनिक जो बॉडीमध्ये आहे त्याच्याकडं तुमची म्हणजे अर्ज जावं, त्यानं तुमचे अर्ज बॉडी पैसे द्यावं. बॉडी त्यावेळेस तुम्हाला पैसे देते आणि त्याची सर्वस्वी जिम्मेदारी त्या नांदेड रोडच्या बॉडी मेंबरची राहील की ते पैसे वापस यावे. बरोबर आहे. आणि समजा जर असं काही झालंच, त्याच्यामध्ये कुणाचा ॲक्सिडेंट झाला, काही झालं, कारण आपण ट्रायलला जातो, मागून येणाऱ्या गाडीचं काही सांगता येणार, वळवतो, काहीतरी चुकीनंच होते आणि त्याच्यामध्ये त्याचं जर काही बरं वाईट झालं तर त्याच्या घरासाठी आपण एक तुटपुंजी मदत म्हणून आपण काहीतरी करू. ही माझी भावना आहे. तुम्हाला चांगलं वाटते का कसं वाटते त्याचं मत व्यक्त करा, म्हणजे मला कळलं की हे चांगलं आहे प्रत्येकासाठी. आहे का चांगला? हात वर करा. चांगला असेल तर हात वर करा. चांगलं नाही चाला हरकत नाही. आता ह्या मीटिंगला आपण भाव फायनल करावं. सर्व्हिसिंग 100 आणि 125 cc गाडी 350 रुपये. वॉशिंगचे वेगळे. वॉशिंगचा विषयच नाही आपल्याकडे. वॉशिंगचा विषय घ्यायचाच नाही. वॉशिंग वेगळी. वॉशिंगला तर 50-60 रुपये करायला येते, ते जे काही करतील ते. दुसरी गोष्ट 200 cc गाडी, त्याच्यामध्ये पल्सर 220 आली, युनिकॉर्न आली, 125 cc वरच्या. तर त्याला 550 म्हणून लिहिलं आहे. तुमच्या हिशोबानं काय घ्यायचं आहे तुम्ही ठरवा. त्याची तक्रार युनियनपर्यंत येऊ देऊ नका. आणि 350 cc 800 रुपये म्हणजे बुलेटचे काय गिनेचुने मेकॅनिक आहेत त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. आणि मोपेड गाडी, मोपेड म्हणजे TVS एक्सेल, त्याला बरंच काही खोलावं लागतं. टाकी, पॅनल, हे ते सगळं काढल्याशिवाय तर काही खोलत नाही. त्याला 350 रुपये रेट केला. आणि बाकी फॉरक खोल फिटिंग 500 रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये शॉक ऑब्झरच्या ऑइल सील मारणं आलं, शॉक ऑब्झर म्हणजे फॉरक कटोऱ्या टाकणं आलं तर ह्याच्यासाठी 500 रुपये रेट केला. आणि नुसते शॉक ऑब्झर करायचं आहे तर पर शॉक ऑब्झर 250 म्हणजे 200 रुपये घ्यायचे पर शॉक ऑब्झर. तर सर्व मेकॅनिक एक ठिकाणी जमा झालेले आहे. कशाबद्दल झालेलं आहे जरा सविस्तर माहिती द्या. सर्व वस्तूंचे भाव वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, दुकान भाडे वाढलेले आहे, लाईट बिल वाढलेलं आहे आणि आम्हालाच कमी पैशामध्ये पुरवठा होत नाही. म्हणून आम्ही भाव वाढवायच्या तयारीने आलेले आहे आणि मीटिंग झाली. मग आता जे भाव फलक वाढलेलं आहे तर ते तुमचं पूर्ण युनियनतर्फे झालेलं आहे काय एकटं मनानं केलेलं आहो? पूर्ण युनियनतर्फे आणि सहमतानं आमचे भाव ठरलेले आहेत. तर आता तुम्ही जे भाव फलक लावलेलं आहो ते कोणते कोणते आणि काय काय कशाच्या बद्दल आहे जरा सांगा बस. माहिती येईलच तुम्हाला युनियनतर्फे की भाव फलक लागलेल्या दुकानात जे योग्य रेटाचं असेल तर ते करेक्ट. मराठीत सांगा. मराठी सांगा. जे आहे ते योग्य रेट घ्या. कुणाला द्यावं? गिरायकातून घ्यायचं, मेकॅनिक कुणापासून घ्यायचं आणि कुणाला द्यायचं? सर्व जनतेस कळण्यात येते की जे मेकॅनिक रेट ठरवलेला आहे ते रेट द्या. त्याच्यामध्ये तक्रार करू नका.
विनंती आहे, तक्रार करू नका. जे रेट आहे ते रेट द्या. कशाचे रेट ठरवून सांगा. हे गाडीचे काम केलेले रेट, कोणते कोणते गाडीचे? 2 व्हीलर 100cc 150 150 170 80 जे पण आहे त्याप्रमाणे पैसे त्यांना देण्यात यावे. पब्लिक से ये विनंती है कि यूनियन परमाने जो रेट तय करे वाला है उससे कोई कम ना ले और कोई ज़्यादा ना ले, और जनता से ये रिक्वेस्ट है जो भाव तय करे वाला है वही भाव दे. सूचना सूचित करण्यात येत आहे की आज दिनांक 19/7/2026 रोजी तरी सर्व 2 व्हीलरचे रेट आमच्या युनियनप्रमाणे वाढलेले आहेत. तरी सर्व जनते निसंकोच करता न काही मनात भीती बाळगता आमचे व्यवस्थित रेट देऊन आम्हाला सहकार्य करावे व काही जे उर्वरित काय असतील ते त्यांचं ते आम्ही नंतर सांगू. पण रेट वाढले असल्यामुळे आम्हाला तुम्ही सहकार्य करा एवढीच आमचे सर्व 2 व्हीलर मेकॅनिक युनियन